तर आता पहिलं उदाहरण बघा. काय दिलेलं आहे आपल्याला, जीएसटी दिलेलं आहे. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 12%. हे आपल्याला रेट ऑफ जीएसटी दिलेलं आहे. आता त्याच्यावरून आपल्याला सी जीएसटी आणि एस जीएसटी काढायचं. त्याच्यासाठी आपल्याला काल आपण बघितलं की रेट ऑफ सी जीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ एस जीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ जीएसटी अपॉन 2 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. Rate of CGST is equal to rate of GST. SGST is equal to rate of GST upon 2. The rate of CGST is equal to rate of SGST is equal to rate of GST. Is equal to 12 upon 2. आता 2 न 12 डिवायडेड केल्यानंतर किती येणार तर 6. आणि म्हणून रेट ऑफ CGST is equal to rate of SGST is 6%. तर या पद्धतीनं जर जीएसटी आपल्याला दिलं असेल तर एसजीएसटी आणि सीजीएसटी जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येते या फॉर्म्युल्यानुसार. तर हे पहिले जे उदाहरण आहे. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलंय, सीजीएसटीचा रेट दिलाय, त्याच्यावरून एसजीएसटी काढायचं आणि जीएसटी काढायचं. तर ह्याच फॉर्म्युलाचा वापर करायचा पण वेगळ्या पद्धतीनं. आता रेट ऑफ सीजीएसटी आणि रेट ऑफ एसजीएसटी ही इक्वल आहे. क्वेश्चन नंबर 2. आपल्याला आता देताना काय दिलेलं आहे, रेट ऑफ सीजीएसटी दिलाय. Question number 2. Rate of CGST is equal to 9% आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला आधी एसजीएसटी काढायचं आहे. तर दोन्ही इक्वल आहे. तर 9%
rate of CGST is equal to rate of SGST is equal to 9%. आता आपल्याला जीएसटी काढायचं आहे, तर जीएसटी साठी काय फॉर्म्युला येणार आहे, तर रेट ऑफ जीएसटी is equal to rate of CGST plus rate of SGST. आता CGST 9 आहे, रेट ऑफ SGST सुद्धा 9 आहे, म्हणून इज इक्वल टू 9% प्लस 9% means 9 plus 9 is equal to 80%. म्हणजे रेट ऑफ जीएसटी हा किती आला, 80%. तर थोडक्यात काय की जर आपल्याला सीजीएसटी देऊ द्या, एसजीएसटी देऊ द्या, दोघांची व्हॅल्यू इक्वल असते, त्याच्यावरनं रेट ऑफ जीएसटी काढायचे असेल तर रेट ऑफ सीजीएसटी प्लस रेट ऑफ एसजीएसटी, 9 प्लस 9 म्हणजे 18 आलं. आणि जर आपल्याला जीएसटी दिला असेल तर सीजीएसटी किंवा एसजीएसटी काढायचं असेल 2 न डिवायडेड करायचं जीएसटीला, का तुम्हाला दोन्हीची व्हॅल्यू निघू शकतात. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 3 and 4 इक्वल आहे. काय दिलेलं या ठिकाणी बघा, रिअल पेंटचं दुकान आहे, त्याच्यामध्ये 2 टीन टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ इच 2800, एकाची 2800 आहे. रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे 28. काय काढायचं आहे, अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. रेट काढायचा नव्हे, अमाउंट काढायचे, टॅक्स किती बसला. क्वेश्चन नंबर 4 बघा, वॉच बेल्ट टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेला आहे 586, रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे 80%. आणि व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट फॉर कस्टमर. कस्टमरला कितीला ती घड्याळ ऍक्च्युअली पडलं. तर आपण क्वेश्चन नंबर 3 पहिला बघूया. क्वेश्चन नंबर 3. आता इथं काय दिलेलं आपल्याला ते पहिलं बघा आधी. तर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 1 टीन इज इक्वल टू 2800. तर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 1 टीन ची दिलेली आहे 2800. आता आपल्याला 2 दिलेले आहेत या ठिकाणी, किती आहे, टीन 2, म्हणून इथं येणार टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टीन इज इक्वल टू 2 into 2800 means value आली 5600. ही त्याची व्हॅल्यू आली. आता आपल्याला काय करायचंय, रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे, किती दिलेला आहे रेट ऑफ जीएसटी, 28,000, सॉरी 28%. rate of GST is equal to 28%.
आता या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला सी जीएसटी आणि एस जीएसटी काढायचं आहे. तर काय येणार आहे आता बघा, रेट ऑफ CGST is equal to rate of SGST is equal to rate of GST upon 2 28 upon 2 means 40%. आता आपल्याला काय काढायचं आहे, टॅक्स CGST चा टॅक्स किती आहे, अमाउंट ऑफ द CGST अँड अमाउंट ऑफ SGST काढायचं आहे. म्हणून CGST is equal to 40% of taxable value आता टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, म्हणजेच 40 is equal to 40 upon 100, कारण 40% आहे, म्हणजे 40 upon 100. आता टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, तर टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 5600. झिरोला झिरो जाईल, 2 झिरोला 2 झिरो जातील, काय राहिलं खाली, तर इज इक्वल टू 14 इंटू 56. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 784. या दोघांचं 14 इंटू 56चं मल्टिप्लिकेशन, म्हणजे CGST जो आहे, CGST तो किती आला, तर 784. आता CGST आणि SGST ही इक्वल असतं, आणि त्यानुसार काय येणार, CGST is equal to SGST is equal to 784. आणि म्हणून काय म्हणलेलं आहे बघा, द अमाउंट ऑफ CGST and SGST charged
charged in the tax invoice is 784 each. कारण दोघांची सुद्धा व्हॅल्यू किती आहे? 784. आता हे रुपीज, कारण हे पैशामध्ये आहे आणि म्हणून $784. आता सेम उदाहरण 4 आहे, परंतु फक्त आपल्याला काय काढायचं आहे? जीएसटी काढायचं आहे. आणि जीएसटी काढून डायरेक्ट तुम्ही 586 मध्ये ऍड करायचं, म्हणजे कस्टमरला कितीला पडले ते आपल्याला काढता येईल. सेम उदाहरण सोडवायचे मेथड आहे. तर क्वेश्चन नंबर 4 बघा काय दिलंय आपल्याला. रेट ऑफ वॉच बेल्ट इज, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द वॉच बेल्ट इज 586. Taxable value of watch बेल्ट किती आहे? 586. आता रेट ऑफ जीएसटी आपल्याला दिलेला आहे. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 80%. हे आपल्याला दिलेलं आहे. आता डायरेक्ट जीएसटी काढायचं. इथं सीजीएसटी वगैरे किंवा हे जीएसटी विचारलेलं आहे. डायरेक्ट काय विचारलेलं आहे? व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. कस्टमरला कितीला ते घड्याळाचा बेल्ट पडला ते काढायचं आहे. आणि त्यामुळे डायरेक्ट काय येणार इथं? जीएसटी इज इक्वल टू जो इथं आपण वापरलेला आहे 40% ऑफ द टॅक्सेबल व्हॅल्यू. का तर इथं सीजीएसटी काढायचं होतं, आता इथं जीएसटी काढायचं आहे. आणि त्यामुळे काय येणार सांगा? इथं 80% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. आता पर्सेंटेज म्हणल्यानंतर डिवायडेड बाय 100, म्हणून 80 अपॉन 100 इंटू 586. आता या ठिकाणी डिवायडेशन करण्याच्या ऐवजी डायरेक्ट 18 586 ला मल्टिप्लाय करूया आणि मग 2 डेसिमल त्याला देऊया, म्हणजे आपल्याला काय होईल? सोपं जाईल. म्हणून 18 इंटू 586 यांचं मल्टिप्लिकेशन येईल 10,548. हे 18 इंटू 586 यांचं मल्टिप्लिकेशन आहे आणि अपॉन
100 आता 2 डेसिमल देऊया. 10,548 ला 2 डेसिमल दिल्यानंतर त्याचं उत्तर येईल. पुढे स्टेप बघा. 105.48 ही जीएसटी. आता जीएसटी आल्यानंतर आपल्याला काय काढायचंय? व्हॉट इज द प्राइस ऑफ द बिल फॉर कस्टमर, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी या दोघांची टोटल, तेवढ्याला काय होणार आहे? बेल्ट कस्टमरला पडेल. आणि म्हणून अमाउंट ऑफ amount paid by customer is equal to taxable value plus जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू किती दिलेले आहे? 586 प्लस जीएसटी आलेले आहे 105.48. आता या दोघांची ऍडिशन 586 प्लस 105.48 691.48 ही कस्टमरला एवढी प्राइस पडेल. म्हणून द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द customer is 691.48 रुपीज. म्हणून द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर इज 691.48. एवढ्याला घड्याळ कस्टमरला मिळेल, घड्याळाचा बेल्ट. त्याने क्वेश्चन नंबर 5 आणि 6 हे इक्वल आहे. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 हे इक्वल आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा काय दिलाय. जीएसटी चा व्हॅल्यू दिलेले आहे बघा. जीएसटी विथ जीएसटी व्हॅल्यू दिले. टोटल व्हॅल्यू ऑफ द जी दिलेली आहे ती जीएसटी ऍड करून वस्तू मिळाली. आपण व्हॅल्यू काढली तशी या ठिकाणी टोटल व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती टोटल आहे विथ जीएसटी सह. जीएसटी तुम्हाला 80% दिलेलं आहे. त्याच्यावरनं फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू बघा. एक सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचं. तर दुसरं उदाहरण सण तसंच आहे. एसी दिलाय, कॉस्ट ऑफ एसी विथ जीएसटी दिलाय, जीएसटी सह ऍड करून. त्याच्यावरनं काय काढायचंय बघा. सीजीएसटीचा रेट दिलाय. फाइंड आउट द रेट ऑफ एसजीएसटी, रेट ऑफ जीएसटी, टॅक्सेबल व्हॅल्यू, टोटल जीएसटी, amount of CGST
अँड अमाऊंट ऑफ एसजीएसटी एवढे व्हॅल्यू आपल्याला काढायचे. तर आपण अगोदर पहिले क्वेश्चन नंबर 5 बघूया. आता इथं काय काय दिलेलं आहे ते अगोदर पहिले घेऊया. या ठिकाणी जीएसटी दिलेलं नाही बघा, रेट ऑफ जीएसटी दिलाय, म्हणून रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू किती दिलेलं आहे, रेट ऑफ जीएसटी 80%, बरोबर आहे. आणि टोटल व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. टोटल व्हॅल्यू ऑफ रिमोट कंट्रोल कार इज इक्वल टू, वाटल्यास तर तो ब्रॅकेट म्हणूया, विथ जीएसटी सह दिला आहे, इज इक्वल टू 1700, सॉरी 1770 दिलाय. आता आपल्याला जीएसटी आहे तो आपल्याला माहित नाही, आणि म्हणून आपण काय करूया, अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू एक्स म्हणूया. बघा, लेट अमाऊंट ऑफ जीएसटी आपल्याला माहित नाहीये, आणि ती अमाऊंट मानूया आपण एक्स, आणि म्हणून टॅक्सेबल व्हॅल्यू काय येणार. तर आता इथं आहे बघा, द प्राइस ऑफ जीएसटी सह काढताना हा फॉर्म्युला वापरला जातो. आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढायचं असेल तर जीएसटी याच्यामधून मायनस होणार, म्हणून याप्रमाणे येणार काय, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू with GST minus GST. आता टोटल व्हॅल्यू ऑफ विथ जीएसटी सह किती दिलंय, 1770. 1770 मायनस एक्स ही व्हॅल्यू काय आली, टॅक्सेबल व्हॅल्यू. आता आपल्याला वरती आपण जसं जीएसटी काढताना काय करतो आपण, जीएसटी इज इक्वल टू 80% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. जो रेट आहे ना जीएसटीचा, त्यानं टॅक्सेबल व्हॅल्यूला मल्टिप्लाय करतो. म्हणजे त्याचनुसार या ठिकाणी सुद्धा सेम तसंच येणार. काय येणार आहे, जीएसटी इज इक्वल टू जीएसटी इज इक्वल टू 80% of taxable value आता जीएसटी आपण काय म्हणलेलं आहे, एक्स, म्हणून काय येईल, एक्स इज इक्वल टू 80 अपॉन 100 इंटू
तर हे ब्रॅकेट मध्ये घालूया 1770 मायनस एक्स ब्रॅकेट कम्प्लीट. आता हे जे 100 आहे 100 न लेफ्ट साइडला मल्टिप्लाय करूया म्हणून 100x इज इक्वल टू 80 इंटू ब्रॅकेट 1770 मायनस एक्स ब्रॅकेट कम्प्लीट. आता मल्टिप्लाय करूया 18 न त्या ब्रॅकेट मध्ये इज इक्वल टू 18 इंटू 1770 मायनस 18x. आता 18x लेफ्ट साइडला घेऊया कारण x x एकत्र घेऊया. त्यानुसार काय येणार 100x प्लस 18x इज इक्वल टू 18 इंटू 1770. तर याचं मल्टिप्लिकेशन करायला नको, भागाकार होणार आहे परत, हे आपल्याला सोपं जाईल. म्हणून 100x प्लस 18 118x इज इक्वल टू 18 इंटू 1770. आता 118 न इकडे डिवायडेड करूया म्हणून x इज इक्वल टू 18 इंटू 1770 अपॉन 118. आता यांचं डिवायडेशन करूया. जर याला 1 न जाईल म्हणून x इज इक्वल टू 18 इंटू 15. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल 270 ही जीएसटी आली म्हणून जीएसटी इज इक्वल टू 207. आणि आता आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. जो फॉर्म्युला वापरलाय बघा त्याचा आपल्याला वापर करायचा. Taxable value of the car is equal to total value of the with GST सह minus GST. आता एक ची व्हॅल्यू आपल्या आलेली आहे, एक ची व्हॅल्यू इथं पुट करूया 270 means subtraction येईल 1500. तर ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. याच्यावरनं जीएसटी हे काय फॉर्म्युला त्याप्रमाणे करूया. काय इथं बघा पहिल्या आपण उदाहरणामध्ये वापरलेला आहे, फक्त रेटच्या ऐवजी इथं काय येणार जीएसटी आणि सी एस जीएसटी.
CGST is equal to SGST is equal to GST upon 2 is equal to, आता जीएसटी किती आलेले आहे आपले 270 अपॉन अपॉन 2 आता 2 न 270 ला डिवाइडेड केल्यानंतर 135 म्हणून CGST is equal to SGST is equal to 135. तर हे सगळं रुपीज आहे, तर आपण रुपीजचं साइन दिलं. तर या पद्धतीने क्वेश्चन नंबर 5. आता 6 सुद्धा सोडवताना काय करायचं बघा, या ठिकाणी तुमची व्हॅल्यू येणार बघा, इथं व्हॅल्यू काय करायची, इथं चेंज करायची. बघा इकडे लक्ष द्या, इथं काय करायचं 51,200 इथं व्हॅल्यू घ्यायची. रेट ऑफ जीएसटी दिलेलं नाही, रेट ऑफ जीएसटी काढताना काय करायचं, हे जीएसटी तुम्हाला दिलाय त्याच्यावरून घेताना काय घ्यायचं, कारण दोघांची इक्वल आहे. लेट अमाउंट ऑफ जीएसटी एक्स, रेट ऑफ जीएसटी इथं काय म्हणायचे 28 येणार तुमचं, कारण सीजीएसटी आहे, एसजीएसटी आहे, त्याला जीएसटी आपल्याला काढता येऊ शकतं तुम्हाला, म्हणून